कमेंट्स आले की एक्झॅक्ट म्हणजे किती प्राइस रेंज पासून सुरू होते आणि जरा थोडक्यात आम्हाला माहिती द्या. नमस्कार मित्रांनो, बोकोबा बी फंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण हे सौरभ सर आहेत ज्यांच्या शॉपमधून आम्ही हे मेटल डिटेक्टर फील्ड टेस्टसाठी आणले. थेट आलो आहे कल्याणच्या या उल्हास नदी पाठीमागे बघताय ती, आणि इथे आम्ही फील्ड टेस्टिंगला आलो आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे आमचं मेटल डिटेक्टर कुठचं आहे, कुठून परचेस करायचं, आणि हे आता फील्ड टेस्टिंगमध्ये काय काय फीचर आपण वापरणार आहोत, आणि नंतर शॉपमध्ये सुद्धा व्हिजिट करणार आहोत. कुठल्या प्रकारचे मेटल डिटेक्टर आहेत, काय स्टार्टिंग प्राइस आहे वगैरे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, या मेटल डिटेक्टरची किती प्राइस आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, फायनली ट्रेजर हंटिंगला सुरुवात झाली आहे. बघूया इथे आपल्याला काय सापडतंय. मागच्या वेळेला सुद्धा आम्ही आलो होतो तेव्हा सुद्धा मस्त मस्त आयटम भेटले होते. त्या व्हिडिओमध्ये बघूया काय सापडतं. खूप मोठी नदी आहे, काय ना काय वाहून आलेलं असू शकतं. आणि पाऊस जास्त असला की पाणी ओव्हरफ्लो होतं, त्यामुळे हे काठाच्या पण वरती येतं आणि सगळा हा कचरा किंवा मौल्यवान वस्तूसुद्धा इकडे वाहून आलेले असू शकतात. तर आजचा व्हिडिओ भन्नाट होणार आहे आणि सर स्वतः आल्यामुळे काय ना काय नक्कीच भारी भारी आपल्याला माहितीसुद्धा मिळेल आणि ट्रेजरसुद्धा शोधता येईल. तर आमचं आता सर्चिंग चालू आहे. बघूया, एकदम काठाच्या बाजूलाच आम्ही बघतोय. आणि इकडे बघा, हे ब्रिज दिसत असेल तुम्हाला, आणि इथे काही माणसंसुद्धा आली आहेत, खूप गर्दी आहे, फिशिंग करतात वाटतं. ओके, पण हे लोकेशन एकदम जबरदस्त आहे. हे बघा, लांबपर्यंत असा नदीचा किनारा आहे. हा सगळा आपण चेक करणार आहोत. आणि बरेच व्हिडिओ आपण गावामध्ये करतो, बीचवर करतो, पण मुंबईमध्ये कल्याणमध्ये असं काही रीडिंग आली आहे, सांगतो मी तुम्हाला. तरी बघा, रीडिंग स्ट्रॉंग रीडिंग आहे. तर आता आपण बघूया इथे काय आहे. खूप स्ट्रॉंग रीडिंग दिसते. तर बघूया पहिल्या रीडिंगला काय मिळतंय आपल्याला. तर मित्रांनो, बराच वेळ खणतोय पण अजून हाती काय लागत नाही, कारण खूप मोठी मातीत अशी छोटीशी वस्तू आहे जी हरवली आहे, जी व्हॅल्युएबल असू शकते खूप. बघू आता काय आहे नेमकं. ऑब्जेक्ट डीप आहे जरा, त्यामुळे खणावं जास्त लागते. बघूया आता काहीतरी. आता जवळ पोचलो आहे. मेटलचं पीस आहे. वाव, मेटलचं काय आहे? काय काय आहे? काहीतरी आहे. हे बघा, काहीतरी आहे. बघूया आता काय पहिल्याच ह्याच्यात काय सापडतंय. काय आहे? वाव, काहीतरी मेटलचा पीस आहे, पण माती पूर्ण लागली. आता ते माती काढल्यावर समजेल. बंद झाला इथं. हा, सिग्नल बंद झाला म्हणजे हेच होतं. आय थिंक हा करंट आहे. हा बा, वाव, हा बा, हा खूप करंट जुना आहे. आहे पण पितळेचा आहे अरे वाटतं. वाव, डिझाईन बघ काय आहे. हा धुवायला लागेल. पुढे एक तळ आहे आपल्या इथे, येस, ते धुवून तिथे दाखव. जाऊन धुवून बघूया. पण आणि मस्त एक फाईन मस्त खूप अँटिक, वेळानंतर जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही ह्याच्यासाठी झगडत होतो, आणि ती फायनली खूप खाली होती. आमच्या हाती लागली. हे बघा, हे धुवून स्वच्छ करून धुवून दाखवूया. स्वच्छ करून दाखवूया. तर पहिलीच रीडिंग मशीनने वेळानंतर मस्त शोधून काढली आहे. हा खड्डा आम्ही होता तसा परत करून ठेवतोय. त्या संपूर्ण डोंगरावर मशीन फिरवून आम्ही बघतोय, कारण पाणी अक्षरशः वरतीपर्यंत असतं, मुसळधार पाऊस असतो तेव्हा. आणि तिकडचा एरिया आम्ही पूर्ण बघून आलो. अशी फारशी काय रीडिंग नाही आली. आता इथे बघतायत. तर बघू आता अजून काय मिळतंय. पण हे ब्रिज बघा कसलं दिसतंय, गाड्या एकदम मस्त जात आहेत. तर आता हा परफेक्ट टाईम आहे ट्रेजर शोधायचं, कारण आताच पाणी वर येऊन गेलं आहे, म्हणजे काय ना काय वस्तू वर येऊन ह्या मातीत रुतलेल्या असू शकतात. तिथे एक आली आहे वाटतं रीडिंग. हां, तिकडे बघ, एक रीडिंग आली आहे बघा. झाडाच्याच बाजूला एक रीडिंग आली आहे.
स्ट्रॉंग आहे ही पण. तर मित्रांनो बघूया काय सापडतंय. वर आले, बघूया मातीमध्ये आले. काय आहे? कॉईन आहे. वाव, जुना आहे नाही 5चं आहे. पण डिझाईन भारी आहे रे. हे बघा मित्रांनो, डिझाईन वरती वेगळीच आहे कसली. तर मित्रांनो हे शूट वगैरे चालूच आहे. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर चाललो आहे. इकडे आम्ही सगळं चेक केलं पण तशी काही चांगली रीडिंग आली नाही. तर आता आम्ही त्या साईडला जातो आहे. वारा बघा किती सुटला आहे आणि लोकेशन बघा किती जबरदस्त आहे. मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे. आधी आम्ही त्या साईडला होतो. आता इथे पाणी आहे आणि इथे लहान मुलं मासेसुद्धा पकडत आहेत. आता इथे बघूया काठावर काय मिळतंय का. आणि हे मगाशी मिळालं होतं ते आपण जरा साफ करून बघूया कसं येस दिसतं. कसं प्रॉपर दिसतं. तोपर्यंत सर वारा खूप सुटलाय. कोणते मासे मिळतात? कौन सा मछली मिलता है? काला, चिलापी. चिलापी हे बघ. वाव, अरे अरे हां, ते मगाशी मिळालेलं पण कसलं अँटिक आहे बघा ना. वर ते बघ, ते आहे ते याचं ते पितळेचं. पितळेचंच आहे, व्हॅल्युएबल आहे खूप. तर मस्त असं हे फाइंड मिळालं आहे. मस्त ना. येस, त्या मशीनने कसली शोधून काढली आहे बघा वस्तू. तर इथे अजून खूप काय काय मिळू शकतं पण वेळेअभावी आम्हाला जास्त सर्च करता येत नाही आहे. तरी झाले आम्हाला एक दीड हां. आता बघूया पाण्याच्या शेजारी काय येत आहे का रीडिंग. तर मित्रांनो आता आपण मोठ्या माळ्या रानात आलो आहे आणि इथे बघा मस्त असं पाणी वाहत आहे आणि मस्त असं छोटंसं ओहोळ आहे. आणि इथेच आम्ही आता कडेला चेक करणार आहोत. तर या लँडवर बघूया ग्रासवर काय मिळतं आहे. इथे एक रीडिंग आली आहे, बघूया आता काय सापडतं आहे. तर बघूया काय सापडतंय. सगळे खूप आतुर आहेत काय सापडतंय बघायला. रीडिंग खूप स्ट्रॉंग आहे. इथेच आहे. वरती आला. हे बघ काय आहे. चावी आहे, सडलेली आहे बघ आणि त्याला दोरी आहे. कोणची तरी पडली असणार. तर एवढं करून आमच्या हाती चावी लागली आहे. असं वाटलेलं की खूप चांगलं काहीतरी आहे पण ठीक आहे. ठीक आहे, Treasury कधीतरी मिळेलच. कोणची हरवली असेल तर कमेंट करा आणि घेऊन जा. तर आम्ही आता बऱ्यापैकी हा सगळा एरिया सर्च केला आहे पण हाती काय तसं लागलं नाही. अशा छोट्या मोठ्या वस्तू सापडतात आणि लक चांगला असेल ना तर व्हॅल्युएबल वस्तूसुद्धा सापडू शकतात. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूला अशी मेटल डिटेक्टिंग करू शकता आणि अशा जमिनीतील वस्तू शोधून काढू शकता. तुमचं लक असेल तर व्हॅल्युएबल वस्तूसुद्धा मिळून तुमचं भाग्य उजळू शकतं. तर मित्रांनो हा संपूर्ण परिसर शोधून झाला पण काय तशी रीडिंग आली नाही कारण इथे काय जास्त कोणचं पडलं नव्हतं. तर आता आपण थेट शॉपमध्ये जाऊया. शॉपमध्ये जाऊन सरांसोबत संवाद करूया आणि संपूर्ण मेटल डिटेक्टरची माहिती घेऊया. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय MD रिजनच्या शॉपमध्ये, जिथे तुम्ही बघू शकता हे इथे शॉप आहे आणि सर आहेत आतमध्ये. हाय सर. या सरांसोबतच आपण आता गेलो होतो शूटला. तर आपली ती मशीन घेऊन आलोय आणि ह्या काही अशा मेटल डिटेक्टर्स ठेवलेले आहेत. तर सर थोडक्यात माहिती देतील कुठचे ब्रँड्स वगैरे आहेत. सर तर पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्रँड्स आहेत तुमच्या इथे? आपल्याकडं माइंडलॅब, फिशर, गॅरेट, नोक्टा, हा. क्वेस्ट कंपनी असे खूप सारे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल असतात, जेणेकरून तुम्हाला ज्या बजेटनुसार तुम्हाला मशीन हवी आहे ती भेटून जाईल आपल्याकडे. अच्छा, आणि आम्हाला बरेच असे DMs आले, कमेंट्स आले की एक्झॅक्ट म्हणजे किती प्राइस रेंज पासून सुरू होते आणि जरा थोडक्यात आम्हाला माहिती द्याल?
बेसिक जे आहे ते 18,000 पासून आपल्याकडे स्टार्ट आहे, जे 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत पण, आणि तुमच्या प्राइस नुसार तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आपल्याकडे कॉस्टली मशीन सुद्धा अवेलेबल आहे. अच्छा, 18,000ला कुठची आहे सर? बेसिकली तुम्हाला भेटते ही गो फाइंड सिरीज असते, ही गो फाइंडची आहे आणि ही सुद्धा आय थिंक माइंड लॅबचीच आहे. माइंड लॅब कंपनीचा. माइंड लॅब कंपनीचे चांगले येतात. आम्ही जो वापरला होता मगाशी तो सुद्धा माइंड लॅबचाच होता, वँकिश 540 होता. तर 18,000पासून इथे सुरुवात आहेत. आणि सर ह्याची काय फीचर्स आहेत 18,000 जर आम्ही घेतलं? बेसिक मॉडेल जर तुम्ही घ्याल तर ते सेल वाले असतील, हा. किंवा तुमच्यामध्ये आता ऑफर आले तर ते चार्जिंग वाले सुद्धा आपल्याकडे आहे, सी टाईप वाले पण. अच्छा. तर आपल्या चॉईसवर तुम्ही घेऊ शकता कोणतीही तुम्ही मशीन. मित्रांनो, हे बेसिक 18 पासून सुरू आहे. तुम्हाला 20, 25 किंवा 30 म्हणजे ह्या रेंज मध्ये आहेत सुरू. भेटून जाईल तुम्हाला. हा, तर आता मग ही बेसिक जी आहे आता दाखवलं आपण आपल्याला माइंड लॅबची गो फाइंड, आणि जवळपास ही 40,000ची समजा ह्याची घेतली वँकिश 540, तर त्या दोघांमध्ये एक्झॅक्ट म्हणजे काय फरक आहे? डिफरन्स क्वालिटीचा असतो. तो सेल वाले मशीन आहेत हा. त्याची कमी असेल थोडीफार, हा. आणि जर तुम्ही पैसा वाढवताय तर ते डेप्थ पण वाढून जाते, अच्छा. जेणेकरून तुमची 40 ते 50,000मध्ये ती आपली मशीन वँकिश 540 येते. ही वँकिश 540 जी आपण आता मगाशी फील्डला वापरली, वापरली. तर हा वँकिश 540 आहे जो आम्ही आता वापरला मगाशी फील्डवर. तर ह्याची कितपर्यंत रेंज येते? 5 फीट पर्यंत. 5 फीट पर्यंत. आणि प्राइस? प्राइस पण अकॉर्डिंग 40 to 50,000 40 to 50. हे प्रो पॅक आहे, याच्यात सगळे सगळे 2 कॉईल येतात त्याच्यामध्ये. हा, तर याच्यामध्ये हे 2 कॉईल येतात बरोबर. एक वायरलेस हेडफोन येतो, चार्जिंगचे सेल आहेत, आणि हे रेन कव्हर आणि गॅरंटी कार्ड. असं काही ह्या बॉक्स मध्ये येतं. मशीन ही आहे का? हा. सिम्प्लेक्स. आणि ही आहे नोक्टा कंपनीची सिम्प्लेक्स, म्हणजे जी ही मशीन आहे. तर सर ह्याची काय म्हणजे फीचर्स काय आहेत? फीचर्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल फुली कार्बन फायबर शार्प मटेरियल. अच्छा, आणि हलकी पण आहे. लाईट वेट. कार्बन फायबर कमी असतो, लाईट वेट. हा, आणि हा 5 मीटर 16 फूट पर्यंत पाण्याच्या आतमध्ये सुद्धा वापरू शकता. फुल्ली वॉटरप्रूफ म्हणजे फुल्ली हे पण पूर्ण पाण्यात हो. वॉटरप्रूफ करू शकतो. वाव. आणि ह्याची काय रेंज असते? प्राइस 5 रेंज? फीट पर्यंत. प्राइस रेंज प्राइस रेंज जरा गेली तर 40 to 55, 50,000 पर्यंत. 50,000 पर्यंत. अच्छा. आणि ह्याचे कॉइल्स पण मोठे आहेत. आणि मित्रांनो, जेवढे जे बजेट फ्रेंडली जे आहेत त्यांचे कॉइल्स ना लहान आहेत, आणि जेवढे जसजसे तुम्ही पुढेच्या ह्याच्यात जाल तसे कॉइल्स मोठे आहेत. त्याच्यामुळे फायदा काय होतो, जास्त एरिया आपल्याला स्कॅन करता येतो. जे बेसिक जे मशीन आहे ती 18,000 जी बोललात, आणि हे मोठे जे पुढचे मॉडेल्स आहेत, तर पुढच्या मॉडेल्स मध्ये हे एक चांगलं फीचर आहे की आपल्याला जे काही मेटल्स आहेत ते बंद करता येतात पूर्णपणे. बेसिक मध्ये पण करता येतात, दोन्ही हा. ऑप्शन्स आपल्याकडे सगळ्या. अच्छा, बेसिक मध्ये पण येतात तसं ऑप्शन, पण ते जास्त ती अॅक्युरेसी आपल्याला जरा. अॅक्युरेसी तुम्हाला चांगली हवी असेल तुम्ही बजेटनुसार जास्त घेऊ शकता. अच्छा. हा. तर मित्रांनो, ह्या अशा बऱ्याचशा मशीन आहेत जिथे तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला अजून काही पूर्ण मशीनचे डिटेल्स वगैरे माहिती पाहिजे असेल तर हा सरांचा व्हॉट्सअप नंबर आहे, जिथे तुम्ही फक्त सिंगल हाय करा, सर तुम्हाला सगळा कॅटलॉग पाठवतील, कुठची मशीनचे काय फीचर्स किंवा काय प्राइस वगैरे आहे तो सगळं तुम्हाला भेटून जाईल. आणि मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ बघून जर इथे येणार असाल किंवा कॉल करणार असाल, तुम्हाला डिस्काउंट मिळेल सर? हो, डिस्काउंट. ओके, तर तुम्हाला डिस्काउंट पण चांगला भेटणार आहे, त्यामुळे नक्की व्हिजिट करा. तर फ्रेंड्स, आम्ही बोलतच होतो तेवढ्यात हा अजून एक पार्सलचा बॉक्स आलाय. तर याच्यात सुद्धा बरेचसे मेटल डिटेक्टर्स दिसत आहेत. तर आपला स्टॉक मागच्या महिन्यात संपला होता. खूप सारे कस्टमर आपल्याकडे व्हिजिट केले होते, तर आता परत आपण स्टॉक आणलेला आहे. तर आपण लवकरात लवकर व्हिजिट करा आपल्या ऑफिसला, आणि आपली मशीन तुम्ही परचेस करू शकता. ही कॉईल आहे एवढी मोठी. कॉईल आहे एवढी मोठी आहे बघा. इम्पॅक्ट प्रोची मशीन आहे, नोक्टाची. लेजंड पण आलाय आपल्याकडे, एक लेजंड 2. तर मित्रांनो, आपल्याकडे खूप सारे ब्रँड्स आलेले आहेत. तुम्हाला आता कमी बजेटमध्ये सुद्धा मशीन हवे होते ते भेटून जातील आपल्याकडे. तर आता स्टॉक मी अपडेट केलेला आहे, तर आपण लवकरात लवकर आपल्याकडे व्हिजिट करा. मुंबई कल्याणमध्ये आपलं ऑफिस आहे. वरती स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि येऊ शकता आपल्या इथे व्हिजिट करू शकता. ठीक आहे, थँक्यू.